मंदिरात जाऊन काय आमचं कल्याण होणार नव्हतं. प्रश्न होता तर हक्काचा. जर का माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पायऱ्या चढला नसता तर तो नाशिकचा काळाराम मंदिर आज ऐतिहासिक ठरला नसता. तुम्ही दगडाच्या देवाला मानता पण जिवंत माणसाला माणूस मानत नाही. प्रश्न देवा धर्माचा किंवा देव दर्शनाचा किंवा कुठल्या जाती धर्माचा नव्हता. प्रश्न होता माणसाला माणूस समजण्याचा, माणसाला समानतेचा अधिकार देण्याचा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मोठा क्रांतिकारक सत्याग्रह उभा केला. या संघर्षामध्ये माळी, कोळी, कुणबी, चांभार, महार अशा अनेक जाती धर्मातील लोकांचा समावेश होता. त्यांनी कधी हा विचार नाही केला की आम्ही तर या जातीचे आहोत, आम्ही का? कारण प्रत्येक जातीतील फक्त स्वतःला उच्च वर्णीय समजणारे ब्राह्मण असे पुरोहित लोक, त्यांच्याशिवाय बाकीच्या जातीतल्या लोकांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. आणि आज आपण सर्व लोक जेव्हा कुठली गोष्ट येते तेव्हा फक्त महारच वर्ग समोर जातो. छे 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 छे. त्या काळामध्ये 5 वर्ष 11 महिने 7 दिवस सतत ते लोक झटत राहिले. तेव्हा कुठे त्यांना तो अधिकार मिळाला. आणि तो अधिकार देवदर्शनासाठी नव्हता, देवाची पूजा करण्यासाठी नव्हता. तो अधिकार होता तुम्ही माणूस आहात हे तुम्हाला हक्क मिळवून देण्यासाठी. कित्येक लोकांचे प्राण गेले होते, कित्येक लोक रक्तबंबाळ झाले होते, कित्येक लोकांनी आपला जीव गमावला होता फक्त तुम्हाला माणूस म्हणून अधिकार मिळावा म्हणून, ना की तुम्ही देवाच्या दर्शनाला जावं म्हणून. तरी सुद्धा तुम्हा सर्व भारतीयांना काळाराम मंदिर सत्याग्रहानिमित्त मंगलमय शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. काळ्या रामाचा दरवाजा.